Krishna Krishna Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Krishna Hare Ram Krishna 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 Jai 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 Ram Krishna रूप बादा लोचनिया रूप बादा लोचनिया रूप बादा लोचनिया रूप बादा सुख जाले ओ जाजनी सुख जाले ओ जाजनिया तोहा विठ्ठल बलवान तोहा विठ्ठल तोहा माधव माधव तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल तोहा माधव म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवान तोहा विठ्ठल सर्व सुखाचे
Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Edase charitra kele narayane Edase charitra kele narayane Edase charitra kele narayane Edase charitra kele narayane Rangda godane rageta hai majivane varne guna naam majivane varne guna naam rangda godane ragivane ragda godane rageta hai majivane varne guna naam majivane ऐसे प्रेम काहे गला माझवाने तुझे वर्णे गुण नाम माझवाने तुझे वर्णे गुण नाम ऐसे यारूपे अनंत हे संग सारिले यारूपे अनंत हे संग सारिले यारूपे अनंत ही बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम माझवाने तुझे वर्णे गुण प्रेम काही कळा माझवाने वर्णे गुण नाम माझवाने वर्णे गुण Bye.
हॅलो बरोबर माझी वाणी
कहे कैसे दे ऐसे 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 ऐसे दे प्रेम प्रेम ऐसे दे प्रेम ऐसे दे ऐसे दे प्रेम काहे कड़ा 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 ऐसे
हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळ हे सोंग सारले या रूपे अनंत बुडे हे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळ आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळ पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु समचरण सरोजन सांदेलं बुधाभं जगन्निधपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कुंजनित्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळां तुमचानुग्रहादादलो पावनभागो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं जम्बितं पुण्यं कराले सिद्धं समाधितं रमामि गंगायै योगिराम शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भवानी माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि आज आहे सांगता काल्याच्या कीर्तनाने ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजने मंडळ राम जन्मोत्सव कमिटी सप्ताह कमिटी काटे पिंपळगाव सप्ताह कमिटीला धन्यवाद तरुण मंडळीला धन्यवाद समस्त ग्रामस्थ सर्व तरुण मित्र मंडळ भजनी मंडळ सेवेकरी महिला मंडळ किती तारखेला येतं 3 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ तरुण मंडळांनी चांगल्या प्रकारे उत्साहामध्ये कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल सर्व तरुण मंडळीला धन्यवाद
समस्त ग्रामस्थ काटेपिंपळगाव हे बेटाशी जोडलेलं, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहेत आणि बेटाच्या योगदानामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला आणि पुढंच पाऊल आपलं ग्रामस्थांचं असतं. त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काल हनुमान जयंती झालेली आहे. हनुमान जयंतीचा सप्ताह दहीहंडी टांगलेली आहे, काला केलेला आहे. दहीहंडी टांगली, त्या दहीहंडीला जे बांधलं येत ना त्याच्यामुळं ते फोडायला अडचण येते ना. ते बैलाचं मुस्क बांधल्यासारखं बांधलं ते. फक्त वर्षापासून बांधायचं असतं ते, काय ते दहीहंडी फोडली ते मध्येच अडकतं. त्याच्यामुळे ते प्रसाद व्यवस्थित खाली पडत नाही. बांधताना फक्त वरच्या बाजूला बांधित जावं. विठाला विठाला हनुमान जयंती. हनुमान जो मानाचं हनन करतो, ज्याच्याजवळ कोणाचा मानपान चालत नाही, सगळे मानपान बाजूला, तो हनुमान आहेत. एवढंच नाही तर प्रत्येकाला ज्याच्या पुढं मान झुकवावे लागते तो हनुमान. कोणी किती मोठा असला पण झुकावंच लागतं तिथे, नाही तर वरून गदाच आहेत महाराज हनुमानजीची. भीमासारख्याचा अभिमान चालला नाही. 10,000 हत्तींचं बल असणारा भीम, पण हनुमानजी पुढे 10,000 हत्तीचं बल असणारा भीमही हतबल झाला. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कुशानं ज्ञानिनां अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. अतुलित बलधामं, ज्याच्या बलाची गणना नाही आहे. ज्ञानिनाम अग्रगण्यम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठां, बुद्धिमंतामध्ये वरिष्ठ आहेत, ज्ञानामध्ये अग्रगण्य आहेत. सकल गुणनिधानम, सगळ्या गुणाचे खान आहेत. नाहीतर काहींक असतात गुण पण अवगुणही खूप असतात. थोडी कला त्याच्याकडे आलं की बाकीच्याही कला येतात. थोडं ज्ञान आलं की अहंकार येतो. अल्प विद्या परी गर्व शिरोमणी, मज होणी ज्ञानी कोण आहे, अंगी भरे ताठा कोणाशी मानेना, साधूची येळना सोय करी. थोडं ज्ञान आलं की असा ताठतो तो, अंगी भरे ताठा. विंचू कसा ताठून चालतो बरं का. विंचू चालताना पाहिलं कसा, असा चालतो तो बघून. विषभार सहस्त्रेण गर्गो नायती वासुकी, वृश्चिको बिंदू मात्रेन ऊर्ध्व वाहते कंकणम. विंचवाच्या 1000 पटीने विष सर्पात असतं, पण सर्प विनाकारण डसत नाही. सर्पाला जेव्हा जीविताला भीती असं वाटतं तेव्हा सर्पदंश करतो, पण विंचू नांगी मारतो पळूनही जातो. पुन्हा चालताना नांगीवर करून फुगून चालतो. पण पाल पाहिली की विंचवाची नांगी पडली, कारण पाल विंचवाला खाते. ती पाल किती विषारी, त्या पालीला कोंबडी खाते बरं का. आणि तिला खाणारा माणूस कसा असेल बरं. मग इथं कोंबड्या खाणारे नाहीये दोघं. वृश्चिको बिंदू मात्रेण ऊर्ध्व वाहते कंकणम. थोडा ज्ञान आल्याच्या नंतर अहंकार निर्माण होतो. थोडं बुंदभर विष आहेत, विंचू अहंकाराने फुकतो. हनुमान ज्ञानाचे गुणाचे सागर आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देव लोक रामदूत अतुलित बलधामा, अंजनी भूत कंठ
विद्यावान गुणी अति चातुर राम काज करी वेको आतुर. विद्यावान आहेत, गुणामध्ये अतर चतुर आहेत, पण राम काज करी वेको आतुर, सेवा करण्याकरता आतुर आहेत. थोडं ज्ञान आल्यानंतर तो सेवा करण्याची इच्छा तर करीतच नाही, लोकांनी आपली सेवा करावी अपेक्षा करतो. पण दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून दे केले रामचरण. सेवा भाव आहेत, सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम. विवेक शिखरम श्रीराम प्रियं सदा. बुद्धि संगीत वाद्य नृत्य कलशं 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 विद्युत वेगमयं कमलगणगणं वन्दे सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम, सेवा धर्मयुतम. सेवा भाव आहेत, विवेक शिखरम. हनुमानजी कशातच कमी नाहीत. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशं कलशं कलशं. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशं. बुद्धिवंतामध्ये बुद्धिमतां वरिष्ठम, संगीत वाद्य नृत्यामध्ये कलशस्थानी. कुठंच कमी नाही महाराज. तुकोबारे म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुबाटा. हे हनुमानजी आहेत आणि हनुमानजी प्रकट झाले चैत्र शुद्ध पौर्णिमेसे सूर्योदय समयासे. पिंडघारीने झळपिला, पिंडघारीने झळपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमे सूर्योदय समयासे, सूर्योदय समयासे, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी. सूर्योदयाच्या वेळेला चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमानजी प्रगट झाले. हे हनुमानजी आहेत महाराज, कामाला तत्पर आहेत. जेव्हा रामप्रभू लंकेवर विजय मिळवून पुन्हा अयोध्येला आले, पहिला आला राम राणा, पहिला आला
विभीषणा पहिला लंका विभीषणाच्या स्वाधीन केली. रावणाला मारल्यानंतर लंका तर रामाची झाली हो, पण रामाने त्या लंकेचा स्वीकार नाही केला. लंका विभीषणाच्या स्वाधीन केली आणि अयोध्येला आले. बक्षीस समारंभ ठेवला. पहिल्यांदा सगळ्या वानरांना भोजन दिलं बर का. बसा जेवायला. बसले एकाच होतो इकडं एकाच होतो तिकडं. त्या माकडांना काय लाईन बसायची सवय का लाईन मध्ये हो, माकडच ते सांगितलं अरे बाबा हे लाईन मध्ये बसा, अशा रांगा करा. ते रांगा करून बसले तरी एकाच होतो इकडं एकाच होतो तिकडं, असं नाही बसत. मग सगळ्यांनी एक सारख्या बाजूला तोंड करा. बसा बस. एका बाजूला तोंड करून बसले. आल्या पत्रवाळ्या. आता वानर ते त्यांना हेच वाढलं आपलं खायला, झाडाचा पाला खाणारे ते काहींनी पत्रळच खाऊन टाकल्या. जेव्हा पदार्थ आले वाढायला खाली पत्रळाचा पत्ता नाही. पत्रळ्या कुठे गेल्या म्हणजे आम्ही तर खाल्ल्या. अरे बाबा पत्रळे खात नसतात, मग त्याच्याचे पदार्थ खातात. पुन्हा पत्रळ्या वाढल्या. मग पदार्थ वाढायला सुरुवात झाली. त्या पदार्थामध्ये काही भोकर होते. भोकर एका माकडाने काय केलं, ते भोकर घेतलं हातात, ते दाबलं. ते भोकर दाबून त्या भोकरातली गिठळी उंच उडी मारायला लागली. हमला छोटीशी गिठळी इतकी उंच उडी मारते, मी काय कमी का, याने त्याच्यापेक्षा आणखी उडी मारली. शेजारचा माकड तूच काय उड्या मारतो, मला उड्या मारता येत नाही का, सगळेच लागले उड्या मारायला. खाली पंक्तीचं काय झालं असेल बरं. वानर म्हणून तर काला भगवंतानी कोलात केला, गोपाळांसमेत केला. वानरांसमेत काय काला व्हायचं. बक्षीस समारंभ प्रत्येकाला बक्षीस दिलं, पण हनुमानजी बक्षिसाला हजर नाही. आमचं उलट असतं, कामाला कधी कधी आणि पगाराला सगळ्यांच्या आधी. पण हनुमानजी पगाराला हजर नाही महाराज. हनुमानजीला फक्त सेवा करायची, निष्काम सेवा. रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका. असो हनुमान जयंती उत्सव. सांगताय काल्याचं कीर्तन आहेत, दहंडी टांगलेले आहेत. जास्त लांबवीत नाही, लवकरच आवरून घेऊ, कारण ऊन तापते, गाळून गाळून खाली येतंय. सगळ्यांचे हाताचे पंखे चालू आहेत. काळजी न करू, जास्त लांबवणार नाही मी. ऊन तापतंय ना. विठाला काल्याचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले. कोण आहे कृष्ण? अनंत ब्रह्मांड उदरी हरे हा अनंत ब्रह्मांड उदरी हरे
अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत कमी तो नंदालयामध्ये बालकच झालेला आहे. बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. भगवान गोकुळात प्रकट झाले आणि ज्या अवस्थेत लीला करतायत महाराज त्या अवस्थेचं वर्णन करतायत प्रथम चरणामध्ये. चरित्र गेले नारायण, चरित्र गेले नारायण, दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता. या दशेमध्ये चरित्र करतायत. रांगतांना पासून तर गोधने राखीता हे पर्यंत तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, राया गुडघ्याने रांगत, राया गुडघ्याने रांगत, रंगनीय रंगनाथ, तुम्या देखीला जये गौरण दशवंते पैसागे, गौरण दशवंते पैसागे, तुम्या देखीला जये तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तुम्ही आधी केला. कृष्ण पुढे उभा राहिला, चालायला लागला, बोलायला लागला. जो ब्रह्मांड चालवतो त्याला यशोदा चालवू लागली. यशोदेने बोट धरलं, चल चल कृष्ण. बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, बाजे पैजनिया, पैजनिया बाजे पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया,
माता जशोदा चलना सिखावे हाथों में लेकर उंगलियां बाजे के छनक पे भगवान चालायला लागले बोलायला लागले अनेक लीला भगवान करत एक क्षण सुद्धा त्या गोपी कृष्णाशिवाय राहू शकत नाही प्रेम आहे माझा कृष्ण देखील गाय कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा सांगा गे पाहिला का माझा कृष्ण वेड लागलं महाराज हे प्रेम रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेलं राम सुद्धा अशा व्याकुळ झाले कोणाला विचार शेता पाहिले का डोंगराला विचार शेता पाहिले का दगडाला विचार शेता पाहिले का वृक्षांना विचारलं शेता पाहिले का एका वृक्षाला विचारलं शेता पाहिले का तो वृक्ष काहीच बोले ना राम त्या वृक्षाकडे बघून म्हणायला लागले तुला काय माझा शोक कळणार तू तर अशोकाचा वृक्ष तुला काय शोक करायचा प्रेम आहेत महाराज प्रेमामुळे आपण कोणाशी बोलतोय भान नाहीये एकदा ज्ञानेश्वर महाराज कावळ्याशी बोलतात अरे कावळ्या तू काय काव 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 करतोय पहिला दोगे काऊ पहिला दोगे काऊ सपन गे माये सपन गे माये तुझे सोन्याने मिळविन पाऊ उडरे 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 पाऊ तुझे सोन्याने मिळविन पाऊ वेटाची पंढरी वेटाची पंढरी पहिला दोगे पाऊ पहिला दोगे पाऊ सपन गे माये सपन गे माये पहिला दोगे पाऊ
काऊ कोकताय शकून गे मायसा. अरे कावळ्या, काय मला शकून सांगतो का काय? पुढे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू. पाहुणे पंढरराव घरा काही येते. तू उड आता. तो जर उडला तर मी असं समजेल की माझ्या घरी पाहुणे परमात्मा येतील. आणि जर मला माझे परमात्मा भेटले ना तर तुझे पाय मी सोन्याने मडविल बर का. पण माऊलींच्या मनात पुन्हा विचारला, सोन्याने पाय मडवून काय उपयोग आहे? या कावड्याला सोन्याची काय किंमत आहे? मग सांगितलं दूध भरून वाटी देईल. वाटी भरून दूध. कावळा म्हणला मी दूध पित नाही. कावळा दूध पितो का हो? कावळ्याचा तो आहार नाही. मग दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. कावळा म्हणा मी दही भातही खात नाही. मग आंब्या डहाळे फळे चुंबे रसाळे. आंबे खातो का? एक डहाळच तुझ्या समोर ठेवतो. पण मला माझा पांडुरंग भेटाल का? आता माऊली कोणाला विचारतायत? कावळ्याला. कावळ्याला काय माहिती बरं? आता यांना पांडुरंग भेटेल का नाही कावळ्याला माहितीये का? कावळ्याला विचारतायत. तसा भगवान परमचंद्र वृक्षाला विचारतायत, सीता पाहिली का? तो वृक्ष काही बोलत नाही. तू कसा काय बोलशील? तू अशोकाचा वृक्ष आहे, तुला काय माझा शोक कळणार आहे? बघा प्रेमामध्ये अशा प्रकारची अवस्था निर्माण होत असते. वेड लागत असत. तसं प्रेमामध्ये गोपींनाही वेड लागलंय. क्षणभर सुद्धा ज्या कृष्णाशिवाय राहू शकत नाही त्या गोपी आहेत. बोलती चालती बोलती चालती देखती ऐकती. बोलती चालती देखते एकते सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दिर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. सासरे माहेर सासू सासरा दिर देखती त्या व्रतार हरीच्या रूपे. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. ह्या शुद्ध प्रेम. महाराज सांगतात या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्या वाणीत यावं त्याकरता याचा काही अंश मला द्या ध्रुवपदामध्ये. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम.
Hey!
अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आज सांगता काल्याच्या कीर्तनाने 45वे वर्ष आहेत. हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने असणारा अखंड हरिनाम सप्ताह काटेपिंपळगाव ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळ विशेषतः तरुण मंडळ या ठिकाणी खूप कष्ट घेऊन आपण सुंदर सप्ताह पार पाडला त्याबद्दल धन्यवाद. सप्ताह कमिटीला धन्यवाद. टाळी वाजवा. सर्व सप्ताह कमिटी, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ या ठिकाणी चे भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देईल आणि उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद. ग्रामस्थांना धन्यवाद आणि विशेषतः आपलं एक हनुमान मंदिरही सुंदर झालं आणि त्यानंतर तर देवीच्या मंदिराचंही काम सुंदर झालेलं आहे. किरकोळ काम बाकी आहेत. मूर्ती झाली, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहेत. फक्त जुनी मूर्तीचं विसर्जन करून टाका. एकदा मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्या त्या मूर्तीचं तेज काढल्यानंतर जुनी मूर्ती ठेवू नये. म्हणून आता कार्यक्रम झाल्यानंतर त्या मूर्तीचं विसर्जन करून घ्यावं. भवानी माता कमिटीला मी धन्यवाद देईल. 4-5 वर्षापासून ते मेहनत घेतात आणि खूप कष्ट त्यांनी घेतले. मी त्या कमिटीलाही धन्यवाद देईल. हनुमान मंदिरही सुंदर झालंय. फक्त महादेव मंदिर राहिलं आहे. आता हळूहळू तिकडंही थोडंसं लक्ष द्या. पुढच्या वर्षी बरं ठीक आहे. फक्त होईल जेव्हा होईल तेव्हा. पण आता तेवढे एक राहिलेलं आहेत. आणि काटेपिंपळगाव ग्रामस्थांचं वैशिष्ट्य एखादं काम हातात घेतलं की ते मागे ठेवीत नाही. एक आध्यात्मिक संस्कार असलेलं आपलं गाव आहे. बेटाबद्दल खूप आस्था आहेत. आपल्या गावातून महिला मंडळ बेटामध्ये सेवेला येतात. भरपूर महिला सेवेला येत असतात. मी त्या सेवेकरी महिलांनाही धन्यवाद देईल. कामधंदे सोडून आपण बेटात येतात सेवेला. पुरुषांना जरी वेळ मिळत नसला तर महिला वेळ भरून काढतात. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी आपण बेटात जे अन्नक्षेत्र चालू आहेत त्या अन्नक्षेत्राकरता लागणार जे धान्य आहे त्या धान्याची पेरी आपण करीत असतो. आपल्याही गावामध्ये धान्य पेरी होत असते. आपणही ग्रामस्थांनी धान्य पेरी करून धान्य बेटामध्ये घेऊन यावं की जेणेकरून त्या धान्याच्या माध्यमातून अन्नक्षेत्रामध्ये आपला सहभाग होत असतो. कारण शेवटी अन्नक्षेत्रामध्ये धान्य भरपूर लागतं. वर्षभर आपलं अन्नक्षेत्र चालू असतं. एकादशीला फराळाच्या पंक्ती असतात. बाकी वर्षभर पंक्ती असतात. त्यामध्ये आपण दिलेलं धान्य अन्नक्षेत्रामध्ये अन्नदानाकरता उपयुक्त होत असतं, उपयोगी येत असतं. त्या धान्याच्या माध्यमातून अन्नदानामध्ये आपलासुद्धा सहभाग त्या ठिकाणी होत असतो. म्हणून धान्य पेरी करून आपण गोळा करून बेटात घेऊन यावं. त्यानंतर आणखी सूचना एक आहे की 1 मे पासून बेटामध्ये बाल संस्कार शिबिर आहेत. 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये बाल संस्कार शिबिर. 5वी ते 10वीचे मुलं त्या शिबिरामध्ये असतील. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलं इकडं तिकडं हिंडतात. इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा मुलांना आध्यात्मिक संस्कार लागावे या उद्देशाने आपण प्रत्येक वर्षी 3 वर्षापासून बाल संस्कार शिबिर बेटामध्ये करीत असतो. 400-500 मुलं शिबिराला असतात.
जर कोणाला या शिबिरामध्ये मुलं टाकायची असतील तर या 4-2 दिवसामध्ये त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी. एकदा नोंदणी बंद झाल्यानंतर मुलं घेतल्या जाणार नाही. 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये हे शिबिर आहेत, बालसंस्कार शिबिर, आणि 5वी ते 10वीचे मुलं त्या शिबिरामध्ये असतात. दोन 5 मिनिटामध्ये आपण आवरून घेऊ, जास्त लांबायचं नाही आहे. अजून महाप्रसाद व्हायचा आहे. भगवत प्रेम, जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे प्रेम करतात त्या गोपी महाराज. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोने केशवा अनोनावडे. तुझी आन वाहिन गा देवराया, बहुवावसी जीवापासून किती आवडतोस, जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे आवडतोस. हे प्रेम आहेत महाराज. संसारामध्ये दिखावा करणारे फार लोक आहेत, प्रेमाचा दिखावा करतात. पण हे शुद्ध प्रेम गोपींचं आणि गोपाळांचं आणि भगवंताचं आहे. म्हणून महाराज सांगतात, मा जीवाने तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. या प्रेमाचा काही अंश मला द्या, काही कळा मला द्या, जेणेकरून प्रेम धारण करण्याची क्षमता माझ्यात निर्माण होईल. प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र पाहिजे ना. दुसऱ्या भांड्यात टिकत नाही, ते खराब होतं म्हणतात. विश्वास नसेल तर प्रयोग करून पहा, पण तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. मध्येच जाल नाश्त्यावारी. पण वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र पाहिजे. त्याप्रमाणे प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. म्हणून माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही गळा. कारण चित्त प्रेम खाली रत दान मागयास, उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, मग प्रेम घाली हृदयात. हे शुद्ध प्रेम आहे. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, जे शब्दाने व्यक्त होत नाही ते अनिर्वचनीय असणारं प्रेम. गोकुळवासियांना प्रेम दिलं आणि ही लीला बाजूला सारली. गोकुळाच्या बाहेर पडले. महाराज सांगतात पुढं खूप काही करायचं आहे तृतीय चरणामध्ये. माझी
नोटीस आली आता आवरून घ्या म्हणून. हे सोंग सारले या रूपे अनंते पुढे बहुते करणे आहे. ही लीला बाजूला सरली. भगवान गोकुळाचा त्याग करून मथुरेला गेले. मथुरेनंतर द्वारकेला गेले. पण काय केलं तिकडं? धर्मसंस्थापनार्थाय संभवामी गे. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंताचा अवतार आहे शेवटच्या चरणावर. आहे तू कामाने धर्म संस्थापन. 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 अनेक लीला भगवान करू लागले. त्यामध्ये चौरी लीला करू लागले. गाराणी गवळण सांगती गाराणी रात्री लावतो चक्रपाणी. खावणे दैदत्त तुपलोनी योगी पुढली विरजणे. आगे बाई कोणाशी आवरेना कोटवर सो धिंगाणा. अग यशोदे काय व्यालीच पोर चोरटे शिर. लाड कहा काना बाई तुझा तुला गोड वाट्या. लाड कहा काना बाई तुझा तुला गोड वाट्या. याच्या घोड्या किती सांगू माही पत्र सिंधू वाटे. लाड कहा काना बाई तुझा तुला आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन ये. अरे कृष्ण असं का करतो? काय उणे का करत असे? चोरी किती सांगू तरी नाही कसे. अरे काय करत नाहीस तू? जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागले. मंथन करता करता चुलीवर दूध होतो जायला लागलं. दुधाकडं पळाले. कृष्णाने पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माटच फोडला. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही. रानात गेलं पाहिजे. भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागली. खेळ मोडला. चलावळो गाई बैसो जे वगैरे बहु केले वनवान पाय पिढी झाला क्षण खांदे वारा पोटे भूक काय खेळाचे सुख.
अवघ्या सोडिल्या मोठा जिथं दही कला गोमटा घ्या रे घर दे पातामध्ये तो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंदे वाटी दोष दोरीचा बंदाज किती गत प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान भक्तिभागी बसले भोवती गोपाळ बसले. भगवान कला करता यमुनेच्या तीराला. सेवेकरी महिलांना ग्रामस्थांच्या वतीनं श्रीफळ दिलं जाईल. इकडे येऊन आपण श्रीफळ घेऊन जाऊ. चला उठा. सेवेकरी महिला, बाकी कोणी उठू नका, नाही तर त्यांच्याबरोबर बाकीच्या गडबड करतील. सेवेकरी महिलांनी इकडे येऊन श्रीफळ घेऊन जायचं आहे. बेटामध्ये प्रत्येक महिन्याच्या किती तारखेला? 3 तारीख. 3 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला ज्या महिला सेवा करण्याकरता येतात अशा महिलांकरता सर्वांनी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला जी सेवा असन ती सेवा करतात, जे असन ते करतात. घरचे कामं धामं बंद करून बेटात येतात. म्हणून अशा सर्व सेवेकरी महिलांना खूप खूप धन्यवाद. महिलांना ने-आण करण्याकरता त्यांचे गाडी चालक महिलांना ने-आण करण्याकरता त्यांचे गाडी चालक मालक. गाडी चालक कोण आहे? महिला मंडळ. जालिंदर भाऊ धोत्रे यांना विनंती करतो त्यांनी महाराजांच्या हातून श्रीफळ घेऊन जावं. जे महिलांना ने-आण करण्याची जी जबाबदारी असते. आणि पुढील वर्षाचा सप्ताह म्हणजे 46वा सप्ताह गावातील सर्व महिला मंडळांनी ते स्वीकारले. कक्षेवामे पानव मसरंगलम प्लांगदेशो. भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात. पुढच्या वर्षाचा सप्ताह नियोजन महिला मंडळींनी घेतलेला आहे. महिला मंडळीला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वर अधिकार